मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो असताना संध्याकाळ झाली म्हणजे 4 वाजता आले आणि पाऊस बघा मुसळधार लागतोय. बघा पाऊस लागतोय मुसळधार. आणि आता कोकणात मध्ये असेच वातावरण आहे, पावसाळीच वातावरण आहे. आता आपण समोर जातोय. मित्रांनो पाणी बघा किती झालंय इकडे. बघा इकडे पाणी बघा किती झालंय. खाली वगैरे शेतात वगैरे अजून पडायला शक्यता आहे. वातावरण तसंच आहे पावसाळी. तर बघूया किती वेळ पडतोय तो. आता जोर पकडला ना पावसात. मगापासून थोडा कमी होता आणि आता जोर पकडायला लागला पाऊस. मित्रांनो इकडे पाणी बघा इथे आलं. तो वरून सर्व पाणी इथे येतो. तो एवढा पाणी आलाय. हा बघा किती पाऊस लागतोय तो. मित्रांनो हा बघा किती पाणी आहे ह्या साईडला. मित्रांनो मी आता इकडे आलो खाली. हा आपला वाडा आहे, ते खाली आलो इकडे तुम्हाला दाखवण्यासाठी किती पाऊस पडलाय तो. हा बघा इकडून पाणी चालू झालं या साईडने. हा बघा या शेतात नाही बघा पाणी बघा किती झालं शेताने. तर मित्रांनो आता आपण विहिरीच्या इथं आलो आणि इकडे पाणी आहे. इकडे थोडं कमी आहे थोडा, पण त्या साईडला जास्त आहे. ह्या साईडला पाणी जास्त आहे कारण की हा पाणी सर्व ना वरून आमच्या घराच्या इकडून तिकडून येतो पाणी, म्हणून इकडे जास्त पाणी आहे. हा बघा हा पाणी ह्या साईडला जातोय. ते मध्ये बांध घातलं ना कुणीतरी. तर मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर काल जरा पाऊस लागत होता, तर व्हिडिओ केलेला आहे. आज दुसरा दिवस आहे आणि आता चाललो आपण काजूमध्ये आलो आपण अर्ध्यास. आणि काटकण्याच्या वल्ले आहेत त्यांना साईडून डांब लावायचे आहेत. तर हा माणसं आलेत पुढे, मी मागणं जातोय. तर मित्रांनो या साईडला काका डांब घालायला होल मारतात आणि या साईडला पप्पा पण आहेत. हे यांना घातलेले आहेत. अजून ह्या साईडला होल मारायचे आहेत. आणि मित्रांनो इकडे ह्या
ह्या 3 ओले आहेत आणि 2 ओले आहेत. तिकडे काटकनं घातलेले आहेत. आणि तुमच्याकडे कमेंट करून सांगा काय बोलतात त्यांना ते. आणि ह्या साईडला अण्णा आहेत. अण्णा हाय करा. तर या साईडला बाबा आहेत आणि इकडे काका आहेत. बाबा हे कशासाठी खड्डे करताय? हे खड्डे कल्प लावण्यासाठी, काजूची, आंब्याची. हे बघा इकडे खड्डे मारले नाहीत. अर्धे खड्डे बुजवायचे आहेत. बनवतो आणि मित्रांनो ह्या वर्षीचा पावसातला पहिला खेकडा बघा. अजून मोठे मोठे आलेत पण ते बाहेर नाही पडत. पाऊस पडल्यावर बाहेर पडतात. हे बघा. मित्रांनो आता पण बाहेर पडलेत पण आता दिसणार नाही. पाऊस आला की बाहेर पडतात ते. सकाळचे वातावरण 11:30 वाजले सकाळचे. आणि वातावरण बघा एकदम पाऊस आलीच. काल पण दिवसभर पाऊस लागत होता. खड्डा बुजवतात. मित्रांनो ह्या साईडला हे पात आहेत. एक लेमन टी आणि एक साधी पात आहे. अण्णा पात काढतात मुंबईला न्यायसाठी. आणि मित्रांनो हे बघा इकडे मम्मीने डांब आणला नाहीत. ते आता इथे ह्या वलीवर लावायचे आहेत. तर मित्र हे बघा या साईडला माणसं डांब ठोकतात. आणि मित्रांनो या साईडला बाबा ह्या डांब्यांना बोक करतात म्हणजे आतमध्ये टुकवण्यासाठी मातीमध्ये. मित्रांनो ह्याला साड्या लावलेल्या आहेत वाटल्या, जेणेकरून की रानातले जायला नको आतमध्ये म्हणून. तर मित्रांनो आता रात्र झाली. आजचा दुसरा दिवस होता. व्हिडिओचा रात्र आहे आणि आपण इकडे विहिरीच्या इकडे आले. या साईडला विहीर आहे आणि तिकडेच आपण आले आणि ह्या शेतामध्ये खेकडी पडलीत बाहेर. ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे बघा इकडे आहेत खेकडी. हा बघा ह्या पावसाळ्यातली पहिला खेकडा आणि इकडे बारीक बारीक आहेत. बघा इथे बघा.
मित्रांनो हा बघा इथे काला खेकडा आहे, मोठा आहे. आणि मित्रांनो हा बघा हा पोरा सोडतोय. आणि आता थोडा बारीक बारीक पाऊस लागायला लागलाय ना, त्यामुळे ते असे आलेत बाहेर. आणि मित्रांनो हा बघा हा खेकडा आहे ना, तो पण पोरा सोडतोय. हा बघा इथं बघा, हा ते बिलावरती तो गेला आतमध्ये बघा, दिसत असेल बघा. ते तिकडे पण दिसतात, पांढरे पांढरे दिसतात बघा. आणि हे बघा इथे इथे पण आहे, इथे पण आहे, तिथे पुढे पण आहेत, तिकडे पण पुढे आहेत, ह्या साईडला पण आहेत. हे बघा आणि मित्रांनो गवत बघा कसं खातायत. तो गवत नाही, हा भात आहे, भात खातायत बघा कसं ते. थांबा. आणि तोंड बघा इथे आहे तुमचं तोंड, आणि बरोबर ते शोधून खातायत. मित्रांनो हा बघा मी फिरायला आलो होतो रात्री, आणि इथं घोडपड सारखा वाटतोय, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठला आहे जीव आहे तो. तर मित्रांनो आजचा आपला तिसरा दिवस आहे व्हिडिओचा. तर आज बैल धरलेले आहेत, म्हणजे फोडीला धरलेले आहेत धावलामध्ये, तिथेच आपण चाललो आहे आता. तर हा शेतीतला दुसरा टप्पा असतो. पहिली पेरणी झाली, आता फोड, आणि त्याच्यानंतर बेर होईल, आणि त्याला मग लावणे डायरेक्ट. तर मी आता सायकल घेऊन आलो आहे, आणि आपण जाऊया आता तिकडे. तर मित्रांनो बघा या साईडला भात पण रुजला आहे, सर्व दाढी रुजल्यात, खालच्यांच्या पण रुजल्यात. ह्या फोडून झालं इकडे, तिथे फक्त थोडासा बाकी आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. काकांचा बैल बसलाय खाली. बैल तरी कुठून आणलं बसायला, बसला तो. दमला तो.
आपल्याकडे आलाय, तू नाव सांग. तर आपल्यासोबत आहे इकडे शेतावरती. एवढा थोडासा राहिला नांगरायचा, बाकी या साईडचा झालाय सर्व.